केज तालुक्यातील टाकळी इथे विलास घुले यांच्या कुटुंबियांचं गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे। सौरभ सोनावणेला अटक करण्याची, सोशल मीडियातून होणारी बदनामी थांबवण्याची या दोन मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून जी बदनामी सुरू आहे ती थांबवावी आणि सौरभ सोनावणे याला अटक करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय। केज तालुक्यातील विलास घुले यांच्या कुटुंबियांनी टाकीवर चढून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या कुटुंबियांचं गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे। सौरभ सोनावणे याला अटक करण्याची आणि सोशल मीडियातून होणारी बदनामी थांबवण्याची मागणी केली जाते। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाचा चाकूने वार करून 21 जून रोजी खून करण्यात आला होता। या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरभ सोनावणे याची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे। त्याला अटक करावी या मागणीसाठी आता घुले कुटुंबाने गावातील पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन सुरू केलंय। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। स्वानंद, सोशल मीडियातून नेमकी काय बदनामी सुरू आहे जी थांबवण्यासाठी हे आंदोलन केलं जातंय आणि काय मागण्या आहेत? सौरभ सोनावणे संदर्भात या कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात घुले हत्याकांडाने बीड ढवळून निघालं होतं। त्यानंतर घुले यांच्या कुटुंबियांकडून वारंवार आंदोलन देखील करण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेले 10 आरोपी अद्याप या पोलिसांनी अटक केलेले। त्यानंतर आपण जर बघितलं तर एका महिलेने समोर येऊन एक नवीन वळण त्या महिलेच्या वक्तव्यामुळे लागलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर जी काही बदनामी घुले कुटुंबियांची होतीये, हे बदनामी सोशल मीडियावर थांबवावी, त्याचप्रमाणे त्या महिलेवर देखील कारवाई करण्याची मागणी घुले कुटुंबियांकडून करण्यात आली। इतकंच नाही तर सौरभ सोनावणे याला देखील अटक करावी आणि या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांची आहे आणि ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं। इतकंच नाही तर पोलीस अधीक्षकांनी या आंदोलनस्थळी भेट द्यावी अशी देखील या कुटुंबाची मागणी आहे। प्रज्ञा, स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।